या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत. नाशिकच्या येवल्यात अवकाळी पावसानं घराचं छत कोसळून 3 जण जखमी झाले असून मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉल करून जखमींची विचारपूस केली आहे. तसेच उपचाराचा सर्व खर्च भुजबळ कुटुंबीय करणार असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिकच्या येवला तालुक्यात सलग 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी पावसाने मोठे नुकसान केले असून सायंकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील देवळणे येथे वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंब यांच्या घराचे छत कोसळून 2 वृद्ध महिला व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून जखमींवर अंदरसूल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीनं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली. या प्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून संतोष खरणार यांना पाठवून रुग्णांची विचारपूस केली, तर उपचाराचा सर्व खर्च व शासनाच्या माध्यमातून घराची दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन दिलं. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. हे नुकसान झालं तर हे जे जखमी महिला आहे, ही जखमी महिला आहेत आणि 14 टाके पडले साहेब त्यांना. आणि हा छोटा बच्चू आहे, याला लागलंय. हे ते जखमींचे नातेवाईक आता जखमींचे नातेवाईक तुमच्याशी बोलताय साहेब. हां, बोला बोला काय बोला, सांगा. ठीक आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. काय असेल ना त्याचा आपण हे करू, पत्रे वगैरे सरळ व्यवस्थित. खूप तब्येतीच्या अगोदर काळजी घ्या. कोण आहे का तिथे डॉक्टर कोण आहे साहेब? जी काय अडचण असेल आणि जे काही खर्च लागेल तो सगळा खर्च आपण द्यायचा आहे, बरं का. आणि ते पत्रे बित्रे पण जे आहे सरकारकडे नाही दिले तर आपण करून द्यायचं आहे सगळं. चालेल, ओके. हो सर, समजलं ना? हो. कलेक्टरला पण कळवतो. यस सर. उचललं तर ताबडतोब आपण आपल्यातर्फे त्यांना ते करून द्यायचं आहे. यस सर. यस सर. यस सर. खर्च करायचं. ओके सर. ठीक आहे. ओके सर. आणि पहिल्यांदा अगोदर काळजी घ्या. आणि जर जास्त आजारी असेल तर असं एवढ्याच्या डॉक्टरमध्ये आहे ना? नाही, अंदरसूल मध्येच उपचार सुरू आहेत सर. मला न्यायचं आहे का कुठे नाशिकला वगैरे कुठे काही गरज आहे का? नाही सर, तशी परिस्थिती नाही आहे. जर वाटलं तर मी संतोष खैरनार आले या ठिकाणी, आपले वैद्यकीय मदत कक्षाचे, मी त्यांना तसं कळवतो सर. तसं जर वाटलं तर येवला किंवा नाशिक किंवा मुंबई कुठे न्यायचं असेल तर आपण त्यांना ताबडतोब तिकडून हलवू. यस सर. म्हणजे डॉक्टरांना विचारा, ते जर स्टेबल असतील तर काही प्रॉब्लेम नाही. यस सर. यस सर. हा, आराम करू. यस सर. थँक्यू सर. ठीक. काही नुकसान झालंय, 3 रुग्ण आपल्याकडे दाखल आहेत. आज देवळाणे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्या पावसामध्ये एकाच घरातील 3 जणांचे विटा पडून त्या गंभीररित्या जखमी झाले. त्यापैकी आमच्याकडे एका आजीला आम्ही जवळजवळ 16 ते 17 टाके टाकून, परिस्थिती गंभीर होती पण तिला आता सध्या उपचार चालू आहे. त्यासह एक 3 वर्षाचा मुलगा, त्याच्यावर पण वीट पडली, त्याला पण आम्ही टाके टाकले. त्याचबरोबर एक 55 ते 60 वर्षाची आजीबाई, तिला पण आम्ही टाके टाकले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे. आज जे येवल्यामध्ये नुकसान झालंय, 3 रुग्ण हे गंभीर आहेत. काय आहे? आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळे देवळाणे तालुका येवला येथील जाधव कुटुंबियावर आज अचानक पावसाने त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. त्यामुळे त्या वयोवृद्ध आजी जाधव कुटुंबातल्या, त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना 15 टाके पडलेले. त्यानंतर दुसऱ्या त्या मावशी आहेत, त्यांना 8 टाके पडलेले आणि लहान बच्चू होता, त्याला 5 टाके पडलेले. असे 3 जण गंभीर जखमी झाले होते. परंतु ही घटना आपल्याला येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार भुजबळ साहेब आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना कळाली. त्यांनी तात्काळ मला माहिती दिली की अशा ठिकाणी अशी घटना घडलेली. त्यामुळे मी ताबडतोब दवाखान्यामध्ये उपस्थित राहिलो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांना सर्व काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मला सूचना देण्यात आलेल्या आहे. त्याप्रमाणे यापुढील जे काही वैद्यकीय खर्च असेल किंवा त्यांच्या घराचे पत्र्याचं जे काही नुकसान असेल ते साहेबांच्या माध्यमातून ते खर्च करणार आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX. आमच्याकडे पैठणी, डिझायनर साडी, घागरा कुर्ती, मेन्सवेअर, शूटिंग शर्टिंग, बॉईज किड्सवेअर अगदी योग्य दरात मिळतील.
आमचा पत्ता जिनेंद्र फॅशन अँड पैठणी व पूजा किड्स NX, गाडेकर ऑटो समोर, विंचूर रोड, येवला.